नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या नगर परिषद संचालनालयामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे सध्याची. तर त्याचा निकालासंदर्भात विद्यार्थी काय केले होते, की मुख्यालयात जाऊन त्यांनी काय केलं, की सचिव जे आहेत नगर परिषद संचालनालयाचे जे सचिव आहेत मनोज रानडे साहेब यांची काय केली ती ऑफिस घेतली ऑफिसमध्ये जाऊन काय केलं, की भेट घेतली होती आणि त्याच्यानुसार त्यांनी जी माहिती दिलेली आहे, त्याच्यावरून तुम्हाला मी काय केलं, की अपडेट देणार आहे. एक्झॅक्टली निकाल कधी लागणार आहे, ऑप्टिंग आउटचा, त्याच्यानंतर रेशिओनुसार किती घेणार आहेत विद्यार्थी या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता सगळ्यात पहिलं जर बघितलं, तर हा निकाल जो आहे तो कधी लागणार आहे? लक्षात घ्या, निकाल जो आहे तो जून 3च्या पहिले काय करण्यात, की निकाल लावण्यात येणार आहे. बघा लक्षात घ्या, की जून 3च्या पहिले सर्व प्रोसेस म्हणजे प्रोसेस पूर्ण निकाल आणि प्रोसेस सगळी केली केली जाणार आहे. आणि तत्पूर्वी जर त्यांनी काय केलं आहे, की डी-एम-एने फाईल जी आहे परमिशनची याच्यामध्ये आचारसंहितामध्ये हे करण्यासाठी परमिशन देण्यासाठी फाईल काय केली, की दिल्लीला पाठवलेली आहे. ही माहिती आहे म्हणजे काय करण्यात, की जर परमिशन भेटली तर नियुक्ती तुम्हाला 3 जूनच्या पहिले भेटणार आहे. ठीक आहे. ही माहिती आहे म्हणजे तुमचं रिझल्टही लवकर लागेल आणि त्याच्यानंतरनं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्याच्यानंतर नियुक्तीही भेटेल. आता जर परमिशन नाही भेटली तर 3 जून नंतरनं भेटेल हे तर कन्फर्म आहे. परमिशन नाही भेटली तर 3 जून नंतरनं होणार आहे. त्याच्यानंतरनं ऑप्टिंग आउटबद्दल एक महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे काय असणार, की ऑप्टिंग आउटचा पर्याय जे आहे त्याच्या संदर्भात साहेब जे आहेत ते पॉझिटिव्ह आहेत. ओके. पॉझिटिव्ह आहेत कारण की जो घोडेबाजार मांडले जातात, विद्यार्थी काय करतात, की बाकीच्या विद्यार्थ्यांकडून पैसे घेतात वगैरे गोष्टी या त्यांनाही माहीत असतात. लक्षात घ्या, त्यांनाही माहीत असतात. तर त्यामुळे त्यांनी त्याच्यावरती हे पॉझिटिव्ह दिलेलं आहे किंवा जर तो नाही झाला तर 1:3 रेशिओने म्हणजे जसं याचा जी-आरनुसार जे आहे सर्व सेवा भरतीचा जी-आरनुसार जो आहे त्याच्या रेशिओनुसार काय केलं, की विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जाणार आहे. ओके. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाणार. त्याच्यानुसार सिलेक्शन यादी आणि वेटिंग लिस्टमध्ये काय केलं, की विद्यार्थी ठेवले जाणार आहेत. ठीक आहे. तर हे हे होतं. आता त्याच्यानंतरनं जर बघितलं तर आता जागावाढ संदर्भात त्यांनी अजून म्हणजे काही त्याच्यात म्हणजे बोलले नाहीत. म्हणजे त्यांनी शब्द दिले नाही, काही उत्तर दिलं नाही, की काय होईल ते. शांत होते म्हणजे त्यामुळे सांगू नाही शकत, की एक्झॅक्टली काय होणार आहे, काय नाही. आणि जॉइनिंग नंतरनं काय करणार आहे, की तुम्हाला ट्रेनिंग वगैरे या गोष्टी दिल्या जाणार आहेत. ओके. त्याच्यानंतर